हॅलो, वेलकम टू माय चॅनल स्टडी बेस्ट. तर आज आपण बघणार आहोत सायन्स 1ची टेस्ट 2 फॉर ब्रिज कोर्स. तर टेस्ट 1 आणि ऑलरेडी 1 to 8 मी अपलोड केलेले आहेत. आत्तापर्यंत तुम्ही बघितले नसेल तर प्लीज पहा. तर जी टेस्ट 2 जी आहे सायन्स 1ची ती मेनली ॲक्टिव्हिटी 5 to 8 या ॲक्टिव्हिटीवर डिपेंडंट आहे. ठीक आहे. तर टेस्टमध्ये पहिला क्वेश्चन आहे सॉल्व एनी 5 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे. तर मी ऑरचे जे सुद्धा क्वेश्चन जे आहेत जे मागच्या टेस्टमध्ये मी सॉल्व केले नव्हते, खूप जणांची रिक्वेस्ट होती की ऑरसहित सॉल्व करा, म्हणून मी या टेस्टमध्ये ऑरसहित क्वेश्चन्सचे आन्सर्स लिहिलेले आहेत. जर एखादा चुकला तरी तुमच्या ऑरमध्ये जर आन्सर्स सगळे बरोबर असेल तर आपल्याला फुल मार्क्स पडतील. तर बघा क्वेश्चन 1 पहा, काय सॉल्व एनी 5 आहे, 5 मार्क्ससाठी आहे. म्हणजे तुम्हाला 7 ते 8 क्वेश्चन्स आहेत, त्यापैकी फक्त 5 सॉल्व करायचे आहेत. पहिला आहे 1A आणि 1B असं काय लिहिलेलं आहे, कारण ते दोन क्वेश्चन दिलेलं आहे. आणि यामध्ये पण ऑर दिलेलं आहे. ए किंवा बी या दोन्हीपैकी एक सोडवायचं आहे, पण मी दोन्ही सोडून दिलेलं आहे. ठीक आहे. तर तुम्ही पण दोन्ही लिहा, कारण तुमचं एखादा जरी काही कुठे मार्क्स जर कट होत असेल तर ऑरमुळे तुमचे मार्क्स फुल येतील. तर पहा 1A म्हणजे 1मध्ये पहिला क्वेश्चन काय आहे, एक्सप्लेन द ग्राफाईट इज यूज्ड टू मेकिंग अ कार्बन इलेक्ट्रोड. हे आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. याचा आन्सर येईल ग्राफाईट इज एलोट्रॉप ऑफ कार्बन अँड ड्यू टू स्ट्रक्चर ऑफ ग्राफाईट इट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. सो ग्राफाईट इज यूज्ड टू मेकिंग अ कार्बन इलेक्ट्रोड. त्यानंतर 1मध्येच त्याला ऑर क्वेश्चन दिलेला आहे, बी म्हणून म्हणतो हा वरचा क्वेश्चन किंवा हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. तो कोणता क्वेश्चन आहे पहा, कॉन्केव मिरर आर यूज्ड इन अ सोलार अप्लायन्सेस. हे आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. तर याचा आन्सर येईल लार्ज कॉन्केव मिरर्स आर यूज्ड इन अ सोलार अप्लायन्सेस टू कॉन्सन्ट्रेट सनलाईट टू प्रोड्यूस हीट इन सोलार फर्नेस. हे असं आन्सर आहे याचं. त्यानंतर आपण पाहू सेकंड क्वेश्चन. आता या दोन्हीपैकी एक सॉल्व करायचं, तर आपण सेकंड जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला डिफाईन करायचं आहे. आता यामध्ये पण तुम्हाला ऑप्शन्स आहेत, 3 दिलेल्या डिफाईन. एक आहे वर्क, पोटेन्शियल डिफरन्स आणि पॉवर. या आपल्याला ॲक्च्युअल एक्झाममध्ये ह्या 3पैकी एकच लिहायचे, पण मी तिन्ही तुम्हाला डेफिनेशन सांगतोय. वर्कची डेफिनेशन पहा, वर्क इज सेड टू बी व्हेन अ फोर्स अप्लाइड ऑन ॲन ऑब्जेक्ट कॉजेस द डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट. ही आहे वर्कची डेफिनेशन. त्यानंतर पहा पोटेन्शियल डिफरन्स, त्याला आपण PD पण म्हणतो आणि V ने डिनोट करतो. तर पोटेन्शियल डिफरन्सची डेफिनेशन काय आहे, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉईंट्स इज an electric field is defined as amount of work done in a moving unit positive charge from one point to another point. ही आहे पोटेन्शियल डिफरन्सची डेफिनेशन. त्यानंतर थर्ड डेफिनेशन आहे पॉवरला आपण P ने डिनोट करतो. पॉवर इज द रेट ऑफ डुईंग अ वर्क. ही अशी शॉर्ट डेफिनेशन आहे. या 3 डेफिनेशनपैकी आपल्याला ॲक्च्युअल एक्झाममध्ये एकच सॉल्व करायची आहे. त्यानंतर पहा थर्ड क्वेश्चन 1मधला थर्ड काय आहे, राईट द फॉर्म्युला ऑफ मिरर, किंवा आपण त्याला मिरर फॉर्म्युला असं पण म्हणतो. तर मिरर फॉर्म्युला इज 1/V प्लस 1/U इज इक्वल टू 1/F असा फॉर्म्युला आहे. या ठिकाणी काय आपण यूज केले ते पण तुम्हाला लिहायचं आहे. यू काय आहे, डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम मिरर. V काय आहे, डिस्टन्स ऑफ इमेज फ्रॉम मिरर. आणि F काय आहे, फोकल लेंथ ऑफ कॉन्केव्ह मिरर. त्यानंतर पाहू आपण फोर्थ क्वेश्चन काय दिलेला आहे, in a saturated hydrocarbon which bond have between carbon and carbon, and आणखीन एक त्यामध्ये क्वेश्चन दिला आहे which is the smallest hydrocarbon. तर there is a single bond in carbon in saturated hydrocarbon. ठीक आहे. आणि दुसरं जे आन्सर आहे, मिथेन इज अ स्मॉलेस्ट सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, दॅट इज CH4. आपण पाहिलेलं आहे 9thमध्ये. त्यानंतर फिफ्थ क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे, इन द फॉलोइंग फिगर देअर इज विच टाईप्स ऑफ कनेक्शन इन अ बल्ब. त्यात तुम्ही डायग्राममध्ये दिसते बल्ब मी काढलेला आहे, वर सेल पण जोडलेला आहे. त्या डायग्राममध्ये तुम्हाला ते कनेक्शन जे बल्बचं कनेक्शन आहे ते कोणत्या ह्याच्यामध्ये असं विचारले आहे. दिस इज द सिरीज कॉम्बिनेशन इन अ बल्ब. तर बल्ब जे 2 केलेले आहेत ते सिरीजमध्ये आहेत, आपल्याला हे डायग्राममध्ये दिसते. हे आन्सर काय ना सिरीजमध्ये आहे. ठीक आहे. आता 6th क्वेश्चन पहा काय दिलेलं आहे. यामध्ये आपल्याला एक सिम्बॉल दिलेला आहे प्लस मायनस. इन ॲडजस्टंट फिगर व्हॉट्स इंडिकेट द गिव्हन सिम्बॉल. आपल्याला या सिम्बॉलचं नाव सांगायचं आहे. तर गिव्हन सिम्बॉल इंडिकेट्स द इलेक्ट्रिक सेल इन अ इलेक्ट्रिक सर्किट. ठीक आहे. त्यानंतर 7th क्वेश्चन पहा, हाऊ मेनी इमेजेस आर फॉर्म्ड इफ अँगल बिटवीन 2 मिरर इज 120 डिग्री.
तर याचा आन्सर कसं करणार, पहिल्यांदा आपण म्हणू अँगल बिटवीन टू मिरर्स इज ए. मग नंबर ऑफ इमेजेस काय आहे ना, n इज इक्वल टू 360 डिवायडेड बाय a मायनस 1. आता 360 डिवायडेड बाय अँगल किती आहे 120 मायनस 1. 360 डिवायड बाय 120 किती असतं 3 असतं. 3 मायनस 1 काय ना 2 येणार. मग शेवटी आपण असं लिहायचं की 2 इमेजेस आर फॉर्म्ड वेन द अँगल बिटवीन टू मिरर इज 120 असं फुल स्टेटमेंटमध्ये तुम्ही लिहू शकता. पण हे वर्ड मार्क्ससाठी आहे म्हणून मी थोडंसं शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे. त्यानंतर पहा 8 काय, इन विच टू फॉर्म कार्बन इज फाउंड इन अ नेचर. तर कोणत्या फॉर्ममध्ये सांगायचं, द एलिमेंट कार्बन इज अवेलेबल एव्हिडेंटली इन द नेचर अँड ऑकर्स इन अ फ्री ॲज वेल ॲज कंबाईंड स्टेट. आपल्याला माहिती आहे की कार्बन हे फ्रीमध्ये पण आहे आणि कंबाईंडमध्ये. एक्झाम्पल पण मी सांगितलेलं आहे. फ्री स्टेटमध्ये कसं डायमंड, ग्राफाईट, फ्लोरिन वगैरे ह्या एक्झाम्पल आहेत. आणि इन कंपाऊंड स्टेटमध्ये कसं कार्बन डायऑक्साईड आहे, कॅल्शियम कार्बोनेट आहे, असे खूप सारे एक्झाम्पल्स आहेत. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन 1 होता. 8 क्वेश्चन होते, 8पैकी 5 सॉल्व करायचे होते. त्या 5मध्ये सुद्धा ऑर क्वेश्चन होते, त्यापैकी तुम्हाला खूप ऑर दिले तर खूप आपल्याला दिलेलं आहे. तरी मी एक्स्ट्रा क्वेश्चन पण तुम्ही सॉल्व करा अशी माझी इच्छा आहे, कारण तुमचे जर कुठे जरी मिस्टेक झाली तर तुम्हाला फुल मार्क्स भेटतील. त्यानंतर पहा आपण क्वेश्चन 2 बघा काय दिलेलं आहे. सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन आणि एनी 5. इथं आता हा 10 मार्क्सचे आहेत, म्हणजे प्रत्येक क्वेश्चन 2-2 मार्क्सला आहे. ठीक आहे. तर पहिला क्वेश्चन बघा. सम सिम्बॉल्स आर गिवन इन द चार्ट, गिव्ह द प्रॉपर प्लेसेस इन इलेक्ट्रिक सर्किट, विच लॉ इज प्रोड इन ॲडजस्टंट सर्किट. आता तुम्हाला एक सर्किट दिलेलं आहे, त्यामध्ये थोडा स्पेस दिसते. तुम्हाला दिसतोय का मला माहीत नाही. थोडा स्पेस मी प्रयत्न केला दिसायचा. आणि राईट हँड साईडला मी काही सिम्बॉल्स दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला माहीत असतील ॲमीटर, व्होल्टमीटर, की, रजिस्टर वगैरे असे वेगवेगळे सेल वगैरे असे हे केले आहेत. आता हे सर्व काय करायचं, आपल्याला ह्या रिकाम्या जागेमध्ये कुठेतरी बसवायचं आहे. ठीक आहे. तर याचा आन्सर आता मी तुम्हाला दाखवतो. याचा आन्सर पहा, ही आहे डायग्राम. यामध्ये पहिल्यांदा रजिस्टन्स आहे, वरती व्होल्टमीटर जोडलेला आहे. त्याचे सिम्बॉल पण तुम्हाला लक्षात ठेवायचे, प्लस मायनस. व्होल्टमीटर नाव लिहायचं, आर म्हणजे आर लावल्यानंतर रजिस्टन्स लिहायचे. पुन्हा ॲमीटर जोडलेला आहे, पुन्हा प्लग की जोडलेली आहे, सेल जोडलेली आहे. तर तो तुम्हाला डायग्राममध्ये दिसते. त्यामध्ये एक क्वेश्चन विचारला आहे खाली पहा, विच लॉ इज प्रोड इन ॲडजस्टंट सर्किट असं पण विचारलेलं आहे. तर यामध्ये लिहायचं आहे आपल्याला ओहम्स लॉ इज प्रोड इन द अबो डायग्राम. यामध्ये काय होतं, ओहम्स लॉ होतो. ठीक आहे. आता त्यानंतर आपण पाहू सेकंड क्वेश्चन. आता सेकंड क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन अ गिव्हन डायग्राम. त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा डायग्राम काढायची आहे. डायग्राम पहा, ही डायग्राम आहे. तुम्ही पहिल्यांदा ही डायग्राम क्वेश्चनमधली डायग्राम आहे, ही डायग्राम काढायची. ह्या डायग्रामवर आपल्याला क्वेश्चन्स विचारले आणि त्याचे आन्सर लिहायचे. ही डायग्राम तुम्ही नोटबुकमध्ये काढा. याच्यावर क्वेश्चन्स बघा काय दिलेलं आहे. राईट द पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट. आपल्याला पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट काढायचे. काय आहे, ऑब्जेक्ट प्लेस्ड बिटवीन सेंटर ऑफ कर्वेचर अँड फोकस ऑफ मिरर. आता ती मागे जी डायग्राम होती आपली, त्यामध्ये आपल्याला ऑब्जेक्टची पोझिशन कुठे आहे, बिटवीन सेंटर ऑफ कर्वेचर अँड फोकस ऑफ मिरर. त्यानंतर सेकंड बघा, पोझिशन अँड नेचर ऑफ इमेजेस आपल्याला विचारलेलं आहे. तर पोझिशन ऑफ इमेज काय येईल, बियॉन्ड द सेंटर ऑफ कर्वेचर येईल. बियॉन्ड द सेंटर ऑफ कर्वेचर असं लिहा तुम्ही. आणि नेचर काय करायचं, नेचर आहे रिअल आणि इन्व्हर्टेड. ते आपल्याला डायग्राममध्ये दिसतंय, ते रिअल आणि इन्व्हर्टेड आहे. ठीक आहे. त्यानंतर थर्ड क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे. थर्ड क्वेश्चनमध्ये पण तुम्हाला एक डायग्राम आहे, जे क्वेश्चन पेपरमध्ये दिलेले आहेत. त्या बघा डायग्राम, ही डायग्राम दिलेली आहे. ही डायग्राम तुम्हाला काढायची आहे. आणि या डायग्रामवर काय क्वेश्चन विचारला मी तुम्हाला सांगतो. क्वेश्चन असा विचारला आहे ह्या मागच्या डायग्रामवर, व्हॉट इज सीन इन द फॉलोइंग एक्सपेरिमेंट, गिव्ह रिझन. आता तिथे एक एक्सपेरिमेंट दिसत आहे तुम्हाला या डायग्राममध्ये. त्या एक्सपेरिमेंटमध्ये काय दिसते ते तुम्हाला लिहायचं आहे. इफ ही ब्लोड इन अ लाईम वॉटर बिकम्स व्हाईट. कशामुळे होतं, बिकॉज फ्रॉम ब्लोईंग एअर CO2 इज पास्ड थ्रू लाईम वॉटर. हे त्याचा आन्सर आहे. त्यानंतर पहा फोर्थ क्वेश्चन काय आहे, विच गॅस रिलीज फ्रॉम फायर एक्सटिंग्विशर अँड राईट वन प्रॉपर्टी ऑफ फायर एक्सटिंग्विशर अँड राईट युजेस. हे आपल्याला पूर्ण असं क्वेश्चन दिलेलं आहे 2 मार्क्ससाठी. तर याचा आन्सर असा आहे, कार्बन डायऑक्साईड दॅट इज CO2 गॅस इज रिलीज्ड फ्रॉम फायर एक्सटिंग्विशर. त्याची प्रॉपर्टी काय म्हणू शकतो, CO2 बेस्ड फायर एक्सटिंग्विशर डू नॉट कॉज कोरोजन अँड आर नॉन कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. ही त्याची प्रॉपर्टी आहे. आणि युजेस काय सांगू शकतो आपण, CO2 बेस्ड फायर एक्सटिंग्विशर्स आर युज्ड टू एक्सटिंग्विश स्मॉल स्केल फायर. हे त्याचं आन्सर आहे. त्यानंतर आपण पाहू फिफ्थमध्ये दिलेलं आहे आपला डिफरन्स बिटवीन
कंडक्टर्स आणि इन्सुलेटर. आता ॲक्च्युली तुम्ही एक्झाम पेपरमध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी 2 डिफरन्स आहेत, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि कंडक्टर्स आणि इन्सुलेटर. या दोन्हीपैकी एक तुम्हाला लिहायचं आहे. तर हा क्वेश्चन मी केलेला नाही आहे, मी फक्त कंडक्टर आणि इन्सुलेटर केलेला आहे. तर तुम्ही हा पण करा आणि कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी पण करा. काय येणार कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी ओरली मी सांगतो, त्यांची डेफिनेशन लिहा आणि त्यांचे फक्त फॉर्म्युले जरी लिहिले, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv² आणि पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh असं जरी लिहिलं तरी चालेल. आणि कंडक्टर आणि इन्सुलेटरचं मात्र मी व्यवस्थित लिहिलेलं आहे. पहा, कंडक्टर्समध्ये काय येतं, दोज सबस्टन्सेस विच हॅव व्हेरी लो रेजिस्टन्स आर कॉल्ड ॲज कंडक्टर्स. वेअर इन्सुलेटरमध्ये काय असतं, दोज सबस्टन्सेस विच हॅव हाय रेजिस्टन्स आर कॉल्ड ॲज इन्सुलेटर्स. पुन्हा सेकंड पॉईंट असं म्हणू शकतो आपण, करंट कॅन फ्लो इझिली थ्रू सच मटेरियल्स, कारण इथं लो रेजिस्टन्स असतं. अँड करंट कॅन नॉट फ्लो थ्रू सच मटेरियल्स, कारण ह्यामध्ये करंट इझिली फ्लो होणं अवघड आहे इन्सुलेटर्समध्ये. त्यानंतर आपण पाहू 6th क्वेश्चन. आता 6th क्वेश्चनमध्ये सुद्धा आपल्याला पहिल्यांदा एक डायग्राम्स आहे, ती डायग्राम तुम्ही नीट पहा किंवा ड्रॉ करा. तुम्ही एक आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये आहे ती डायग्राम ड्रॉ करा आणि त्यावर एक क्वेश्चन आहे, एक्सपेरिमेंटच आहे हा एक. एक्सपेरिमेंट सर्वांनी केलेला आहे आपण 9thमध्ये. पहा काय एक्सपेरिमेंट इन फिगर, इफ करंट पासेस थ्रू सर्किट व्हॉट विल हॅपन विच सबस्टन्सेस कंटेन इन अ पेन्सिल. आता पहिल्यांदा व्हॉट विल हॅपन आपले एक्सपेरिमेंटचं विचारले, त्यानंतर आणखीन एक सेकंड विचारले, विच सबस्टन्सेस कंटेन इन पेन्सिल, जी पेन्सिल यूज केलेली आहे एक्सपेरिमेंटमध्ये ते विचारले, आणि विच प्रॉपर्टी ऑफ दॅट सबस्टन्स, जे यूज करतं त्या सबस्टन्सची प्रॉपर्टी सांगा. तर मग आपण याचा आन्सर लिहू. इफ करंट इज पासेस थ्रू सर्किट देन बल्ब काय होतो, ग्लो होईल. ठीक आहे, करंट जर पास झालं तर. आणि पेन्सिल कंटेन्स काय असतं, ग्राफाईट विच इज अ ॲलोट्रॉफ ऑफ कार्बन, हे आपल्याला ऑलरेडी माहीत आहे. आणि त्याच्या सबस्टन्सेसची प्रॉपर्टी पण विचारली आहे त्यांनी. मग काय लिहिणार तिथं, ग्राफाईट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, सो करंट पासेस थ्रू सर्किट अँड बल्ब विल ग्लो, ही प्रॉपर्टी आहे. त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन जो आहे 7th क्वेश्चन. आता या 7th क्वेश्चनमध्ये सुद्धा तुम्हाला डायग्राम जे आहेत क्वेश्चन पेपरमध्ये दिले आहे, त्या 3 डायग्राम क्वेश्चन पेपरमध्ये दिलेल्या आहेत, त्या आपल्याला काढायचे आहेत. ही आहे फर्स्ट डायग्राम, सेकंड डायग्राम, थर्ड डायग्राम. आणि या 3 डायग्रामहून आपल्याला असा क्वेश्चन विचारला आहे, फ्रॉम द फिगर राईट द रूल्स फॉर द रे डायग्राम. म्हणजे पहिली जी डायग्राम दिसते नियम 1, त्याच्यावरून एक रूल लिहायचा आहे जे डायग्राममध्ये दिसते ते. पुन्हा दुसऱ्या जे डायग्राममध्ये दिसते त्याच्यावरून एक सेकंड रूल लिहायचा आहे, आणि तिसऱ्या डायग्राममध्ये जे दिसते त्याच्यावरून थर्ड रूल लिहायचं आहे. तर आपण हे डायग्राम तुम्ही काढून घ्या. आन्सर्स पाहूया आता याचे. फ्रॉम द फिगर राईट द रूल्स फॉर रे डायग्राम. आता पहिली जी डायग्राम होती त्यासाठी रूल सांगतो मी. इफ अन इन्सिडेंट रे इज पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस देन द रिफ्लेक्टेड रे पासेस थ्रू प्रिन्सिपल फोकस. हा पहिल्या डायग्रामसाठी रूल आहे. त्यानंतर सेकंड डायग्रामसाठी रूल काय आहे पहा. इफ अन इन्सिडेंट रे पासेस थ्रू प्रिन्सिपल फोकस ऑफ द मिरर देन द रिफ्लेक्टर रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. त्यानंतर थर्ड जी डायग्राम आहे त्याच्यासाठी काय रूल आहे पहा. इफ द इन्सिडेंट रे पासेस थ्रू द सेंटर ऑफ कर्वेचर ऑफ द मिरर देन द रिफ्लेक्टेड रे कम्स बॅक इन द सेम पाथ. हे असे 3 रूल होते, 3 डायग्रामसाठी 3 रूल. ठीक आहे. त्यानंतर आपण लास्ट क्वेश्चन पाहू, 8th क्वेश्चन आजच्या लेक्चरमधला. काय आहे पहा. रजिस्टर्स हॅव्हिंग रजिस्टर्स 15 ओहम 20 न्यूमरिकल आहे, 15 ओहम 20 ओहम अँड 10 ओहम्स आर कनेक्टेड इन पॅरलमध्ये कनेक्ट केले आहेत 3 रजिस्टर्स. व्हॉट इज द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन द सर्किट आपल्याला काढायचे. तर सर्वात पहिल्यांदा आपण काय असतं गिव्हन लिहितो आपण कधी न्यूमरिकल सॉल्व करताना. मग गिव्हन लिहा पहिल्यांदा. R1 इज 15 ओहम, R2 इज 20 ओहम, R3 इज 10 ओहम. आणि आपण असं लिहिणार आहे की RP काय आहे, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स फॉर पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ R1, R2 अँड R3. मग यावरून फॉर्म्युला काय असतो आपल्याला रेजिस्टन्स इन पॅरलल आपण पाहिलेलं आहे 9thमध्ये. काय आहे, 1/RP इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3. आता यामध्ये फक्त आपला R1, R2, R3च्या व्हॅल्यू पुट करायच्या का. बघा 1/15 प्लस 1/20 प्लस 1/10 अशी व्हॅल्यू येणार. आता यामध्ये नंतर सॉल्व कसं करायचं, आपण याचा LCM घ्यायचा. याचा LCM येतो 60 येतो. मग न्यूमरेटरला काय येणार, एका ठिकाणी 4 येणार, एका ठिकाणी 3 येणार, एका ठिकाणी 6 येणार. ठीक आहे. हे LCM आपण मॅथ्समध्ये पाहिलेलं आहे. आता बघा 4 + 3 7, 7 + 6 13, म्हणजे 13/60 येतं. पण हे आन्सर कसलं येतं, 1/RP बरोबर 13/60 हे आन्सर आहे. पण आपल्याला RP काढायचे. मग RP काढायचे म्हणजे टेकिंग रेसिप्रोकल ऑन बोथ साईड. मग काय येणार 60/13.
13 येणार. मग 60/13 आपल्याला करता येतं, कॅल्क्युलेट करता येतं. RPची व्हॅल्यू काय येणार, जर तुम्ही कॅल्क्युलेट केली व्यवस्थित पॉईंटमध्ये तर 4.615 ओम रेजिस्टन्स आहे. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आपण ते ओममध्ये मोजतो. त्यामुळं शेवटी आन्सर आपण काय लिहिणार, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन सर्किट इज 4.615 ओम. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ संपतो इथे. तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.